रामूचं मन होतं साफ, ना लालच ना लोभ. छोट्याशा लोटाने भरून दिलं अन्नाचे भंडार खूप सारे. भुकेला दिलं अन्न आणि तो बनला सर्वांचा सहारा. लोभीने मागितलं सोनं, त्याला मिळालं किचड सगळं. सीख हीच देते ही प्रेमाची कथा. चांगल्या मनासाठी नेहमी राहतो देव तिथे उभा. रामू आपल्या आईसोबत छोट्याशा अंगणात बसला होता. अंगण छोपटं आणि उबडखाबड होतं. अर्धा विजलेला चूल होतं आणि कोपऱ्यामध्ये मातीचे मोठे मटके होते. रामू आपल्या हातामध्ये असलेल्या गहूचे काही दाणे मोजत होता आणि हळूहळू श्वास घेत होता. तेवढ्यातच भोला आतमध्ये येतो. त्याच्या हातामध्ये एक छोटीशी मुळी होती, ज्याला तो असा पकडून होता जसं की कोणता मोठा खजाना भेटला असेल. त्याला असं वाटतं की कदाचित ह्याने त्याची भूक थोडी कमी होणार. रामू आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो, पण आता हालात हे सोपे नव्हते. गावामध्ये काम मिळणंही कमी झालं होतं. जेव्हा काम मिळायचं त्याचं वेतनही टायमात नव्हतं मिळत. कर्जही वाढत चाललं होतं. तिकडे सेठ धनराजची धमकीही त्यांच्या डोक्यावरती मंडरवत होती. तो बोलून चुकला होता की जर रामू त्याचं कर्ज नाही दिला तर त्यांना त्या घरातनं काढून टाकेल. रामू बेटा, तू सकाळपासनं काही खाल्लं नाही आहेस. याशा खाळी पोटाने तू किती जाशील. आई, पहिले तू खा, मी नंतर काहीतरी खाऊन घेईल. बघा, आजचं शाही भोजन अर्धा मुळा तुझा अर्धा माझा. तेवढ्यात अचानक सेठ धनराज कल्लू मुनीमच्या सोबत रामूच्या दरवाजावरती येऊन थांबतात. कल्लूच्या बाजूला एक मोठी खाण्याची बुक ठेवली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरती हलकसं हास्य बनलेलं होतं. सेठ धनराज आतमध्ये असा पाय ठेवतो जसं की ही माती त्याचीच असेल. तो झोपडीच्या चारीकडे आपली नजर फिरवतो. त्याच्या चेहऱ्यावरती घृणाही होती आणि वेगळ्याची संतुष्टीही, जसं की त्या सगळ्यांचं दुःख बघून त्याला मजा येत असेल. रामू लगेचच हात जोडून आदराने उभा राहतो. पण सेठची आवाज सुरूपासूनच खूप तणावाने भरलेली होती. तर तिकडे कल्लू मुनीम खूप नाटकाने त्या खात्याचं पुस्तक उघडतो. तो बोटाने पानं पलटवून हिसाब बघायला चालू करतो. भोला हिम्मत करून रामूच्या बाजूला उभा राहतो, जसं तो त्याची रक्षा करत असेल, जसं त्याची रक्षा करायचा इच्छुक असेल. पण प्रत्येक वेळेला जसा तो सेठ त्याला घोरून बघतो, त्याची हिंमत अजूनच तुटून जाते. हे सर्व काही त्याची आई बाजूला उभं राहून बघत होती. काय रामू, माझे पैसे कधी देणार आहेस? सेठजी, 2 दिवस अजून द्या, मी कष्ट करून तुमचं कर्ज फेडून देईन. 2 दिवस सेठजी? हे तेच 2 दिवस आहेत जे मागच्या 2 महिन्यांपासून झालेच नाही आहेत. रामू, दया मी मंदिरात करतो, उधारच्या धंदेत नाही. जर सकाळी मला पैसे नाही मिळाले तर ही झोपडी माझी. सेठजी, आम्ही गरीब लोक आहोत, पण गुन्हेगार नाही. थोडा वेळ अजून द्या. माई, मला आश्रू नाही, पैसे हवेत. सेठजी, आश्रू बनवायचं दुकान झालं तर आम्ही सुद्धा अमीर होऊन जाऊ. काय बडबडत आहेस? नाही, मी तर भूकेत भजन म्हणत होतो. लक्षात ठेव, उद्या शेवटचा दिवस आहे. सेठ धनराज कल्लू मुनीमच्या सोबत फिरून कर तिथून निघून जातात. रामू चुपचाप उभा राहतो, पण त्याच्या चेहऱ्यावरती चिंताही साफ होती. काही वेळानंतर रामू एका सुमसान रस्त्याच्या दिशेने चालत होता. त्याच्या हातामध्ये एक रस्सी आणि खाली बोरा होता. ते विचार करतात की सूर्य मावळण्याच्या आधी काही मजदुरी भेटेल. रस्ता एक जुन्या वडाच्या झाडाखाली जातो. भोला त्याच्या सोबत चालत होता. तो वेळोवेळ बोलत होता की कारण रामू उदास नाही झाला पाहिजे. पण जेव्हा त्यांना काहीच काम नाही मिळत तर हळूहळू भोलाही चुपचाप होऊन जातो. त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचून रामू थांबतो आणि एका दगडावरती जाऊन बसतो. आता त्याच्या चेहऱ्यावरती लपलेली उदासी पूर्ण साफ होती. भोला परत त्याला हिंमत देण्याचा प्रयत्न करतो, पण ह्या वेळेला त्याचे शब्दही रामूचं मन हलकं करू नाही शकलं. भोला, मी कोणाचं वाईट केलं आहे रे? मी आजपर्यंत कोणाचं वाईट नाही केलंय.
मग माझ्या आईला हे दिवस का बघायला लागतायत? अरे यार, वरचा कधी कधी द्यायला वेळ घेतो, पण ऐकतो नक्कीच. जर तो ऐकतो तर मग आजपर्यंत का शांत आहे? कारण की तू खूप हळू बोलतोस. जरा जोरात बोलून बघ ना. बस एक संधी दे, मी मेहनत करेन, पण माझ्या आईची छत नको जाऊ देऊस. तेवढ्यातच हवा येते आणि त्या वडाच्या झाडामधून एक वेगळा आवाज येतो. हे ऐकून रामू आणि भोला दोघंही जण चकित होतात. त्या वेळातच त्या झाडाच्या जवळ ते एक साधू बाबा आपल्याला दिसतो. त्याचे डोळेही शांत होते आणि दाढी खूप लांब होती आणि त्या बाबांचा स्वभाव खूप शांत होता. त्यांच्या बाजूला एक जुना पितळीचा लोटा होता, जो थोडा तुटलेला आणि धुळेने भरला होता. बघायला खूप साधारण. रामू आणि भोळा एक दुसऱ्यांना हैराणीने बघतात. भोळा हळूच काहीतरी बोलायचा प्रयत्न करतो, पण त्याची फुसफुसाहटी साफ आपल्याला ऐकायला येते. साधू बाबा शांत नजरेने रामूला बघतात आणि त्याला पाणी मागतात. रामू थोडासा झिजकतो, कारण त्याच्याजवळ काहीच नव्हतं, पण तरीसुद्धा तो जवळच्या तलावाकडे जातो. त्या लोट्यामध्ये साफ पाणी भरतो आणि दोन्ही हाताने पकडून सांभाळून तो परत येतो. साधू बाबा हसतात आणि त्याला पाणीपेक्षा जास्त त्या भावनाची आनंद होतो की ज्यासोबत तो रामाने पाणी आणलं होतं. तुझे हात रिकामे आहेत, पण हृदय भरलेलं आहे. बाबा, गरीब माणसाकडे हृदयाशिवाय काय असतं? कधी कधी तीच सगळ्यात मोठी दौलत असते. साधू बाबा ते लोटा उचलून आणि त्याला रामूच्या हातामध्ये देतात. याला ठेवून घे. हे पण बाबा, मी ह्याला कसं घेऊ शकतो? हा साधारण तांबा नाही आहे. हा त्याची साथ देतो. त्याच्या मनात लोभ नसते, सेवा असते. याला लवकर भर आणि गरजेच्या वेळी प्रार्थना सोबत उपयोग करशील. बाबा, यामधून सोनं निघेल का? ज्याला फक्त सोनं दिसतं त्याला चमत्कार कधीच नाही दिसत. भोला लाजूनच तिथे उभा राहतो, पण रामू उत्सुकताने त्या लोटाला आपल्या हातामध्ये घेऊन उभा राहतो. रात्रीला आई खूप कमजोर होऊन त्या बाजीवरती झोपली होती. रामू आणि भोला समोर ठेवलेल्या लोट्याला बघत बसले होते की जसं की कोणतं अनसुलझलेला प्रश्न असेल. लोटा खूप साधारण आणि छोटा होता. भोला त्याच्या चारा साईडला फिरतो, त्याला हलकंसं ठोकतं, वास घेऊन बघतो आणि कान लावून काहीतरी ऐकायचा प्रयत्न करतो की आतमध्ये काही आहे तर नाही. तेवढ्यातच रामूला साधूबाबाची गोष्ट आठवते. तो लोट्यामध्ये पाणी भरतो, डोळे बंद करतो आणि खऱ्या मनाने प्रार्थना करतो. तो धन नाही मागत, फक्त आईसाठी खाणं आणि तिला दुःखापासनं राहतची विनंती करतो. जेव्हा तो हळूहळू पाणी त्या लोट्यामध्ये टाकतो तर पाणी चमकतच भात आणि डाळीमध्ये बदलून जातो. लोटा हलक्या रोशनीमध्ये चमकतो. बघून दोघंही जण काही क्षणासाठी शांत होतात. भोला हे सगळं काही बघून एकदम चकित होतो. अरे अरे, हे पाणी आहे की काही वेगळंच आहे? रामू, हे कसं? म्हणजे बाबा खरं बोलत होते. देवाने आज आमच्या घरची चूल जाळली आहे. रामू, आता आपण रोज पंगत करायची. पुरी, हलवा, जलेबी, कचोरी. अचानक लोटा जेवण बनवायचं बंद करतो. सर्व काही साधारण पाण्यामध्ये परत बदलून जातं. अरे, हा नाराज झाला का? म्हणजे हा गरज समजतो, लोभ नाही. बाळा, ह्याला वरदान समजून सांभाळून ठेव आणि परीक्षा समजून त्याचा उपयोग कर. रामू हलकसं मान हलवून हा बोलतो. सोबत असतो ती रात्रही इथेच संपून जाते. दुसऱ्या सकाळी एक नवीन ऊर्जाने सकाळ होते. कित्येक दिवसाच्या भुकेने आई आता चुलीवरती जेवण बनवते. तो जेवणाचा सुगंध आता गलीपर्यंत पसरला होता. भोला आपला आनंद सांभाळू नाही शकला. रामू त्याला सांगतो की त्या लोट्याची गोष्ट कोणालाच नाही सांगायची आहे. पण भोलाचा चेहराच असा आहे
की त्याला कोणताही राज लपवणं मुश्किल वाटतं. भोला, तुझ्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही, लक्षात ठेव. याबद्दल कोणालाच माहिती नाही झालं पाहिजे. रामू, मी शपथ घेतो, मी हे कोणालाच नाही सांगणार. तुझ्या शपथपेक्षा जास्त मला तुझ्या चेहऱ्याशी भीती वाटते. तू चिंता नको करूस, मी सगळं सांभाळून घेईल. तेवढ्यातच ती आई त्यांना ताजी बनलेली खिचडी घेऊन येते. दोघेही त्याचा सुगंध घेतात आणि मग खायला चालू करतात. आई ही बाजूला बसते. दोघांनाही खाताना बघून त्यांच्या चेहऱ्यावरती आता सुकून होतं. जेवण झाल्यानंतर रामू आणि भोला कामाच्या तलाशामध्ये निघून जातात. रामू आपल्यासोबत तो लोटाही घेऊन जातो. रस्त्यामध्ये त्यांना एक म्हातारा लाकूडहारा दिसतो. झाडाखाली खूप कमजोर आणि भुकेने तारासलेला होता. अरे आजोबा, काय झालं? तुम्ही ठीक आहात ना? काय सांगू बेटा, खूप भूक लागलेली आहे. जर काही खायला मिळालं असतं तर चांगलं झालं असतं. रामू परत त्या लोट्याचा उपयोग करतो. तो मनातल्या मनात प्रार्थना करतो आणि त्या लोट्यातनं एवढं जेवण येतं की तो त्या लाकडहाऱ्याला पोट भरून देऊ शकेल. आणि कल्लू मुनी हे सर्व काही बाजूने असून बघतो. त्याला काही समजून नाही येत, पण त्याला एवढं नक्की समजतं की त्या लोट्यामध्ये काहीतरी असाधारण गोष्ट आहे. अरे वा, इथं तर बिना शेतीचं पीक उगतायत. ही खबर शेठजीला खूप आवडेल. हे बघून कल्लू मुनी स्वतःच शांत तिथून निघून जातो. हवेलीच्या आतमध्ये सेठ धनराज बाकड्यावरती बसून नोटं मोजत होता. तेवढ्यातच कल्लू मुनीम तिथे येतो आणि त्या चमकणाऱ्या फरशीवरती तो जवळपास घसरणारच होता. सेठ त्याला आधी अशा प्रकारे हालतमध्ये बघून ओरडतो, पण कल्लू जोरजोरात तिथे समोर जाऊन सेठ धनराजला सांगतो की त्याने आता काय बघितलं. सेठजी, मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. तो तांब्यातून जेवण काढत होता. खोटं बोललास तर तुझी जीभ कापून टाकेल. अरे सेठजी, मी खोटं बोललं तर माझी मिशी उलटी उगेल. म्हणजे त्या भिकारी रामूकडे खजिन्याची चावी आहे. आणि ती पण अशी चावी जी बिना कुलुपाची माल देत आहे. कालपर्यंत मी त्याचं घर घेणार होतो, आता त्याचा तांब्या घेणार. आप सरळ मागणार? मूर्खा, धन मागून नसतं घेतलं जातं, खेचून घेतात. हे सर्व ऐकून धनराजच्या डोळ्यामध्ये लालच येते. कल्लू मुनीमही त्याच्या बोलण्यावरती सहमतीमध्ये मान हलवतो. काही वेळानंतर सेठ धनराज कल्लू मुनीमसोबत रामूच्या घरी येऊन पोहोचतात. या वेळेला त्याचं बोलणंही खूप गोड होतं. तो सोबत काही फळंही घेऊन येतो आणि आईच्या तब्येतीवरती विचारण्याचं नाटक करतो. भोला हे सगळं बघून त्यांच्यावरती शक करतो. रामू परतच विनम्र बनून उभा राहतो, पण आतमधल्या आतमध्ये तो सावधानीही होतो. सेठ हळूहळू बोलणंही फिरवतो. तो सादगी आणि दानवीर असण्याचा मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, कारण रामू स्वतःच काहीतरी खरं सांगेल. रामू बेटा, ऐकलं आहे तुझं नशीब उघडलंय. नशीब? नाहीतर सेठजी, खरंच देवाची कृपा आहे. अच्छा, आणि ती कृपा पितळाच्या तांब्यात भेटती का? हे ऐकताच रामू एकदम चकित होतो. बघितलं, तोंड सगळं सांगत आहे. तोंड तर तुमचं पण खूप काही सांगत आहे. खरं खरं सांग, तो तांब्या कुठे आहे? ती माझी वस्तू आहे. वस्तू? कर्जदारीची काही वस्तू नसते. कल्लू, घर शोधून काढ. एवढ्यातच आई आणि भोला समोर येतात. नाही, आमच्या घरामध्ये कोणाला कोणी हात नाही लावणार. बस, खूप अपमान सोशून घेतला. कष्ट करून कर्ज चुकवणार, पण घाबरून नाही जगणार. माझ्या घरातल्या गोष्टींवर कोणी जबरदस्ती नाही करू शकत. धनराज थांबतो आणि रामूकडे बघतो. आता रामूच्या डोळ्यामध्ये हिंमत पण साफ दिसते. हे सर्व बघून धनराज एक पाऊल मागे जातो. ठीक आहे रामू, पण लक्षात ठेव, आता खेळ संपला नाही आहे. धनराज कल्लू मुनीमसोबत तिथून निघून जातो. रात्रीच्या वेळेला रामू लोट्याला सावधानीने एक जुन्या अन्नाच्या मटक्यामध्ये ठेवतो. भोला पहिरा देण्यासाठी जिद करतो. तसा तर तो या कामामध्ये अजिबात चांगला नव्हता.
चिंता नको करू रामू. आज रात्री जर चोर आला तर रामू जिजकतच हा मध्ये आपलं डोकं हलवतो आणि मग तिथून निघून जातो. भोला हातामध्ये दंडा घेऊन चौकण्णा बनण्याचा प्रयत्न करतो आणि तो थोड्यासा आवाजावरतीही चकित होतो. तर कधी चिंगूरच्या आवाजावरती तर कधी झाडांच्या आवाजाने. कल्लू मुनी लपूनच रामूच्या घराच्या मागे उभा राहतो. समोर जाताना त्याचा पाय चुकून एका रश्शीमध्ये पडतो. त्याला असं वाटतं की तो साप आहे. अरे मेलो, वाचवा वाचवा. रस्सी त्याच्या पायामध्ये उलझून जाते आणि त्यामुळे तो खाली पडतो. आतमध्ये झोपलेला भोला हे आवाज ऐकून अचानक जागा होतो. कोण आहे? भोला लगेचच खोलीकडे धावतो आणि रामूलाही जागवतो. उठ लवकर, वाटतंय कोणतरी चोर आलाय. रामू घाबरतच उठतो आणि भोलाच्या सोबत बाहेरच्या दिशेने जोरात धावतो. रामू आणि भोला धावतच मागच्या अंगणामध्ये जातात. तिथे ते बघतात की कल्लू मुनीम जमिनीवरती पडलेला होता आणि त्या रश्शीमध्ये पूर्णपणे उलझलेला होता. कल्लू, तू इकडे? तू इकडं चोरी करायला आला होतास ना? शेवटी कल्लू स्वतःला कसा तरी सोडवतो आणि उभा राहतो. मी तर रात्री फिरायला आलो होतो. अच्छा, आणि आमच्या घराच्या भिंतीवरून उतरून आमच्या घरी आलास? अरे मी तर ते जा इकडून, आणि तुला काहीच नाही भेटणार आहे. ठीक आहे चाललोय. मी तर असंच आलो होतो. तुम्हा लोकांना फक्त गोष्टी बनवायचा शौक असतो. कल्लू तिथून चुपचाप निघून जातो. रामू आणि भोला तिथेच उभे राहतात आणि त्याला जाताना बघतात आणि यासोबतच रात्रही संपून जाते. दुसऱ्या सकाळी कल्लू धनराजच्या जवळ येतो आणि त्याला रात्री झालेल्या सगळ्या गोष्टी सांगतो. हे सगळं ऐकून धनराज खूप रागात येतो. मूर्खा, एक तांब्या सुद्धा नाही आणू शकलास. सेठजी, तिकडे भोला होता. तो माणूस नाही, तो एक वटवागुळ आहे. धनराज लवकरच स्वतःला सांभाळतो. त्याला असं समजून येतं की चोरी कदाचित काम नाही करणार. यासाठी तो चालाकीने काम करायचा प्रयत्न करतो. आता ऐक, पूर्ण गावात खबर पसरली पाहिजे की रामू काळा जादू करतो. लोक घाबरतील, प्रश्न करतील, तो स्वतःच तांब्या बाहेर आणेल. वा सेठजी, तुमची बुद्धी तर सापापेक्षा जास्त वाकडी आहे. जास्त बोलू नको, आपल्या कामावर लाग. कल्लू सहमतीमध्ये मान हलवतो आणि तिथून निघून जातो. धनराजच्या चेहऱ्यावरती एक चालाक हास्य येतं. काही वेळानंतर ही चर्चा पसरते. गावाच्या चायच्या दुकानावरती लोकांची भीड जमली होती. सर्वजण आपसामध्ये रामूच्या काळ्या जादूच्या गोष्टींवरती चर्चा करत होते आणि माहोलही थोडं तणाव भरलेलं होतं. यामध्येच सेठ धनराज तिथे येतात आणि त्यांच्या मागे मागे कल्लूही येतो. गावकऱ्यांनो, मला तर फक्त गावाची सुरक्षा करायची आहे. रामूच्या घरी एक जादूचा तांब्या लपवलेला आहे. मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्याकडे एक तांब्या होता. यामध्येच रामू, भोला आणि आईही तिथे येते. तेवढ्यातच भोला समोर जाऊन मधी बोलतो. तर मग तू हे सुद्धा पाहिलं असेल की आम्ही जेवण भुकेल्याला खाऊ घातलं होतं. त्याला काही झालं का? रामू, खरं काय आहे? खरं एवढंच आहे की देवाने माझी मदत केलेली आहे. मी कधीच कोणाचं वाईट नाही केलं. मग सगळ्यांसमोर दाखव ना. रामू भोलाकडे बघून सहमतीमध्ये आपलं डोकं हलवतो. जर हे वरदान आहे तर याचा उपयोग सेवासाठी होईल, नाटक करण्यासाठी नाही. भोला चायच्या दुकानातल्या भांड्याने त्या लोट्यामध्ये पाणी भरतो. रामू लोटा उचलतो आणि प्रार्थना करायला चालू करतो. थोड्या वेळातच लोट्याचं पाणी तांदळाच्या दाण्यांमध्ये बदलून जातं. हे सर्व बघून गावातली सगळी लोक लगेचच खूप चकित होतात. अरे, हे तर खरंच खूप मोठा चमत्कार आहे. सांगितलं होतं ना, आमचा रामू काळा जादू नाही करत, तो स्वच्छ हृदयाचा माणूस आहे. धनराज हे सगळं बघतो आणि त्याच्या मनामध्ये लालच अजूनच वाढतो. गर्दीचं आश्चर्य हळूहळू रामूसाठी सन्मानमध्ये बदल
बदलताना बघून तो ह्याला सहन नाही करू शकला. धनराज रामूच्या हातातनं लोटा खेचून घेतो. हे सर्व बघून गावातली लोक हैराण होतात. अशी शक्ती कोणत्या गरीब माणसाकडे नसायला हवी. खरं तर अशा माणसाकडे असायला पाहिजे जो याला सांभाळू शकेल. हा तांब्या माझा आहे. मी याला सोनं मागतो, चांदी मागतो, मोती मागतो. लोटा पूर्णपणे शांत होता. सेठ परत प्रयत्न करतो. यावेळेला अजून जास्त लालचने. पण धन दौलतच्या जागेवरती त्या लोट्यामधून काळा गाडा किचड बाहेर येतो आणि त्याच्या पूर्ण कपडे आणि चेहऱ्यावरती पसरतो. हे सर्व बघून गावातली लोक हसतात. अरे वा सेठजी, सोनं नाही सरळ चिखल निघालं. सेठजी परत प्रयत्न करा. तांब्या, मला खजिना दे. लोट्यामधून अजून किचड निघून सरळ त्याच्या चेहऱ्यावरती येतं. हे सर्व बघून गावातली लोक जोरजोरात हसतात. बाबा, तुम्ही? रामूने भूक मिटवण्यासाठी प्रार्थना केली होती म्हणून फळ मिळाला. यांनी लोभ मागितला म्हणून याला अपवित्रता मिळाली. लक्षात ठेवा, हे वरदान कधी लोभीच्या हातात नाही टिकत. धनराज लाज आणि पछताव्याने आपलं डोकं मान खाली करतो. रामूचे इरादे नेहमीच चांगले होते, पण तरीसुद्धा तुम्ही त्याच्यासोबत खूप चुकी केली. याच्या बदल्यात आता तुम्हाला त्याचा कर्ज माफ करावं लागेल. ठीक आहे, आजपासून रामूचा कर्ज फेटला. देव तुझं भला करेल बाळा. बाबा, आता तांब्याचं मी काय करू? हिने दुर्घटना पण दिली आणि मदत सुद्धा केली. दुर्घटना लोटेने नाही आणली बेटा, लोभीने दिली. याला आपल्या जवळच ठेव, पण स्वतःसाठी नाही, सगळ्यांसाठी. म्हणजे आजपासून गावात कोणी भुकेलं नाही राहणार, जोपर्यंत हे तू खरी असेल. रामूसोबत सगळी गावातली लोक सहमतीमध्ये आपलं डोकं हलवतात आणि यासोबतच ही गोष्ट इथे संपून जाते.